प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नामामध्ये सर्वजण स्थानापन्न व्हा. आज किस्सा नाही का? हालेलुया. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचे मी स्वागत करतो. I welcome you all in the holy and precious name of our Lord and Savior Jesus परमेश्वर Christ. चांगला आहे. God is good. हालेलुया. Hallelujah. डर मत, Do not fear, मैं तेरे साथ हूँ. and I am with you. हालेलुया. Hallelujah. अतिशय एनर्जी देणारं, ऊर्जा देणारं गीत आहे. And this is a song that gives immense energy. हालेलुया. Hallelujah. असं म्हणतो, कोण म्हणतो? परमेश्वर म्हणतो. Who says this says the Lord. डर मत, मैं तेरे साथ Do not fear, I am with you. कहता है प्रभू. And says the Lord. हालेलुया. Hallelujah. मग देव म्हणतो की मी तुझ्या बरोबर आहे. And the Lord says, I am with you. आणि मी मला प्रश्न विचारतो की मी देवाबरोबर आहे का? But am I with Lord? हालेलुया. Hallelujah. देवाचं अभिवचन देव पूर्ण करतो कधीही. God always fulfills His promises. आणि देवाबरोबर जर मला राहायचं असेल And if I want to stay with तर God, मला काय काम करायचं so आहे? what work I have to do? हालेलुया. Hallelujah. काय करायचं सांगा? What do I have to do? बोला की पटपट पटपट पट. प्रश्न उत्तराचा आता. It's a question and answer session. डर मत, मैं तेरे साथ हूँ. Fear not, because I am with you. पानी में चलेगा, काय ते आहे ना, You'll walk in water. होगा साथ. I'll be there with you. अजून काय दुसरं काय? आग में चलोगा. You'll walk in fire. I'll be with you. पाणी तुला बुडवणार नाही, अग्नी तुला पडणार The नाही. water won't burn you and the fire won't burn you. आणि हा प्रत्यक्ष अनुभव जर आम्हाला घ्यायचा असेल, If you want to experience this, असं करण्यासाठी काय उड्या मारायच्या नाहीत आगीमध्ये आपल्याला, and you don't have to go and step into the fire for this, किंवा पाण्यामध्ये पण आम्हाला उड्या मारायच्या नाहीत. and we don't have to go in the water for this. असं करणं म्हणजे परमेश्वराची परीक्षा बघणं आहे. Doing this means testing God. म्हणून परीक्षा, देवाची परीक्षा कधी बघू नका. So you shouldn't test God ever. ज्या बिकट प्रसंग तुमच्यावर येईल, एखादा असा तुमच्यावर प्रसंग ओढवला जाईल, And when you face a difficult situation on पण you, या सर्व परिस्थितीमधून जात असताना तुम्ही जर रोज प्रभू बरोबर राहत असाल in all the situation every day, if you're staying with तर तो God, अनुभव तुम्हाला मिळणार आहे. you'll get this experience. पाणी तुम्हाला बुडवू शकणार नाही, Water won't drown you. अग्नी तुम्हाला पोळू The शकणार fire नाही, won't burn you, कारण प्रभू तुमच्या बरोबर आहे. because God is with you. आणि प्रभू जो तुमच्या बरोबर आहे ते सानिध्य तुम्ही टिकवून ठेवलेलं And आहे. the God who is with you, you have kept His presence alive. हालेलुया. Hallelujah. आता हे सानिध्य आम्हाला टिकवून ठेवायचं असेल If you want to keep that presence तर alive, प्रियानो आम्हाला नेहमी गीत गायला you have to पाहिजे, sing always, आम्हाला नेहमी स्तवन केलं you have पाहिजे, to worship Him always, आम्हाला नेहमी प्रभूच्या सानिध्यामध्ये उभं राहून अहोरात्र त्याच्या पवित्र नामाचा महिमा वर्णन केला to पाहिजे. stand in His presence day and night and worship Him. कारण पवित्र शास्त्रामध्ये सांगतं इस्रायलाच्या स्तवनामध्ये वस्ती करणारा तो देव पवित्र देव आहे. Bible says that the Lord who dwells in the worship of Israel is holy. परमेश्वर माझं बळ आणि माझं काय आहे? यशायाचा ग्रंथ 12 अध्याय 2 वचन. पहा, देव माझी तारण आहे. देव माझे तारण आहे. पहिली गोष्ट काय? देव माझं तारण आहे. मुक्तीदाता, देव माझं तारण आहे. दुसरी गोष्ट, मी भाव धरितो. मी भाव धरतो म्हणजे मी विश्वास ठेवतो, भीत नाही. भीत नाही. हालेलुया. पहिली गोष्ट काय? परमेश्वर माझं तारण आहे. दुसरी गोष्ट, मी भाव ठेवतो. कोणावर भाव ठेवतो? देवावर. तिसरी गोष्ट, भीत नाही. मी भीत नाही. हालेलुया. पुढं काय लिहिले वाचा? कारण प्रभू परमेश्वर. कारण मी तारण, देव माझं तारण आहे. त्यानंतर मी भाव ठेवतो, मी भीत नाही. कारण पुढं काय लिहिले वाचा? प्रभू परमेश्वर माझे बल. प्रभू परमेश्वर माझे बल व गीत आहे. व गीत आहे. हालेलुया. पुढं, तो मला तारण झाला आहे. तो मला तारण झाला आहे. तेव्हा तुम्ही तारण कुपातून उल्हासाने पाणी काढाल. बस 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 बस. Behold, God is my salvation. I will trust and not be afraid. For yeah, the Lord is my strength and song, and He also will become my salvation.
पण या ठिकाणी देवाचं वचन मला सांगत आहे, The word of God is telling us, पहा देव माझे तारण आहे, God is my मी salvation. भाव धरितो, I trust in Him. भीत नाही, I'm not afraid. कारण प्रभू परमेश्वर माझे बल व गीत आहे. Because Lord, yeah, the Lord is my strength and song. हालेलुया. Hallelujah. परमेश्वर माझं बल आहे The Lord is my strength आणि गीत आहे. and He is my song. आता बल आणि गीत याचं काय संयोग आहे किंवा काय त्याचं एकत्र लिहिण्यामागं कारण काय आहे? So what's the reason strength and song is mentioned together? What's the connection? आता बळाचा संबंध लढाईशी असेल किंवा कुस्तीशी The असेल, connection of strength is to war or fight. त्याचा संबंध गीताशी कुठं असणार आहे? It is not connected to song. त्याचा संबंध गीताशी जोडलेला आहे. But why is it connected to song? कारण देवाच्या देवाची गीतं जेव्हा मी गातो, When we sing the song of God, त्यास परमेश्वराचं बळ, परमेश्वराचं सामर्थ्य कार्य करतं. आमेन म्हणा जोरात. the हालेलुया. strength and power of God works there. कारण आम्ही पाहतो Because we see देवाच्या लोकांनी गीत गायलं, the people of God sang a song, यरीहोची तटभिंत कोसळली and गेली. the walls of Jericho fell down. देवाच्या लोकांनी गीत गायलं, People of God sang a song. इस्रायल लोकांना देवानं विजय मिळवून दिला. God gave victory to the दबा Israelites, दबा धरून बसवले देवानं. and the wind was standstill. म्हणून बल आणि गीत ही एकत्र आहेत. So strength and song is together. म्हणून परमेश्वराचा बळाचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा If you असेल, want to experience the strength of God, परमेश्वराच्या आम्ही पाहतो सामर्थ्याचा अनुभव जर तुम्हाला if घ्यायचा you want to आहे, experience the power of God, त्याचं बल कसं कार्य करतं हे तुम्हाला पाहायचं असेल, if you want to experience how His power तर works, तुम्हाला गीत you गायचं have to आहे. sing a song. हालेलुया जोरात म्हणा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, पौल आणि सिलाने सुद्धा गीत गायलं. Paul and Silas sang a song, तुरुंगाचे पाये डगमगले, and the prison legs of prison were broken. त्यांची बंधनं तुटली The bondages गेली were broken, आणि ते मुक्त झाले. and they were set free. म्हणजे बंधनातून मुक्त होणं, Freedom from bondage, साखळदंड तुटले जाणं, and the fetters were broken, जोखड मोडलं जाणं, and the bondage is broken. बंधनं तुटली जाणं, Chains broken. अशक्य ते शक्य होणं, Impossible becomes हे possible. देवाचं बळ आहे. That is strength of ही God. देवाची शक्ती आहे. That is the power of हे God. देवाचं सामर्थ्य आहे. That is strength of आणि God. ते सामर्थ्य त्याच्या लोकांना अनुभवायचं If you असेल, want to experience His strength, तर त्याच्या लोकांनी गीत गाणं गरजेचं His आहे. people need to sing this song. हा, हालेलुया. Hallelujah. म्हणून मी नेहमी तुम्हाला म्हणतो गीत गा. That's why I tell you always sing a song. हालेलुया. Hallelujah. गीत गा. Sing songs. कारण त्या गीतामध्ये सामर्थ्य आहे. Because the song has the power. आणि ते गीत कसं गायचं? And how do you sing the song? हालेलुया. आता तिथं आता गीतावर आज आला पुन्हा. So let us explain तुमचा about songs. गायनाचा क्लास घेतो आता. And let us have a class मला about काही singing. गायला येत नाही. I don't know singing. हालेलुया. Hallelujah. पण गाण्याचा साधा सोपा प्रकार कसं गायलं पाहिजे? A simple type of singing. हा हा, सुरामध्ये कसं गायला पाहिजे? सूर. And you have to sing in a proper melody. आता सूर या शब्दाचा अर्थ सांगा बरं मला. What's the meaning of melody? सांगा, वर्षीवाले सगळे सांगा, वाद्य वाजवणारे, गीत गाणारे सांगा, सुराचा अर्थ सांगा. सूर म्हणजे काय? काय सांगा की. बघा, आता जर तुम्ही गाणं गाता देवासाठी, If you sing a song to the Lord, म्हणून मी तुम्हाला सांगतो की जे काम मी करतो त्या कामातली सगळी माहिती मला असणं गरजेचं. so what work I do, I need to have complete information of that. वर्शिप लीड करणारे लोक गीत गातात, Worship leaders sing a song. मग त्यांना गाण्याच्या थोड्या तरी गोष्टी माहिती They पाहिजे. need to know the nuances behind it. वाद्य वाजवण्यासाठी देवासाठी वाद्य वाजवतात, And the instrument played for the Lord. मग त्या वाद्याचे प्रकार तरी माहिती पाहिजेत ना, काय त्याचे काय वाद्य वाजवायचे प्रकार काय ते तरी आम्हाला माहिती पाहिजे. They need to know the type of instruments. साधी गोष्ट A simple thing. आहे का नाही? संगीत म्हणजे काय? What is music? बेसिक प्रश्न वाद्यवादकांना विचारला जाणार. सांग प्रश्न. गायन, वादन आणि नृत्य याला तिघांना काय म्हणायचं? संगीत. म्हणा, गायन, वादन आणि नृत्य या तिघी मिळून काय होतं? तयार होतं संगीत. And singing, playing instruments and dancing together is called लग्नामध्ये music. लग्नामध्ये संगीत कार्यक्रम असतो बघा. And in the wedding there is a program for music. म्हणजे ते काय करतात? वाजवणारे असतात, So what do they do? They have instrument players. नाचणारे असतात, They're dancers. गाणारे असतात. They're singers. झालं संगीत. That is the music हालेलुया. program. तुम्हाला जर बाहेर कोणी प्रश्न विचारला तर काय उत्तर देणार तुम्ही? What will you answer it? हा, गाणं गायचं To sing a song, म्हणजे ते कसं पाहिजे? सूर पाहिजे. so you need to have a good melody. सूर म्हणजे काय? What's a good melody? सूर म्हणजे आवाज. And a melody is good सूर voice. म्हणजे काय? आवाज.
दुसरी गोष्ट सूर म्हणजे ध्वनी, and it is a good sound. आणि तिसरी गोष्ट अतिशय अवघड. And difficult thing, आम्ही पाहतो सूर and a melody. मधुर ध्वनी. It's a sweet sound. कशी ध्वनी? हा म्हणजे गाणाऱ्यांचा आवाज कसा पाहिजे? गाणाऱ्यांनी म्हणा कसा पाहिजे? मधुर. Singers need to have a sweet voice. मग मधुर म्हणजे गोड आवाज होण्यासाठी काय करायला पाहिजे? प्रॅक्टिस म्हणजे त्याला संगीताच्या भाषेमध्ये रियाज म्हणायचं. हालेलुया. So काय you need to म्हणायचं? train रियाज. hard. You need to train hard for a sweet हालेलुया. voice. मी तुम्हाला नेहमी सांगतो, अभ्यासासाठी सांगत असतो तुम्हाला की ते करा. So you have to do this as a part of your study. देवाला कुठली गाणी आवडतात? What songs does God like? सांगा बरं, कुठलं कशी गाणी आवडतात? What songs does God like? पटपट उत्तर द्या. मग संगीतवाल्यांनी मला उत्तर द्यायची, म्युझिकवाल्यांनी सगळ्यासाठी. ते पण ते पहिल्यांदा ह्यांना तरी माहिती आहे का बघू. गीत गाणारे इथं उभे असतात सगळेजण गीत गायला. And there are many singers here. स्तोत्रसंहिता 81 अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन वाचा. And Psalms 81, 1 and 2. देव जो आमचे सामर्थ्य, देव जो आमचं काय आहे? सामर्थ्य. मग अशा मी वाचलं आमचं बळ तो आहे. हालेलुया. हो की नाही? हो. हा जोरात म्हणा, हो की नाही? हो. इथं काय? देव जो आमचं सामर्थ्य. पुढं त्याचे मोठाने गुणगान करा. हा त्याचे मोठ्याने गुणगान करा म्हणजे गीत गा. कारण काय? तो आमचं सामर्थ्य आहे, तो आमचं बळ आहे. आम्ही त्याचं मोठ्यानं गुणगान करतो, तो त्याचं सामर्थ्य प्रगट करतो. तू अग्नीतून चालशील, तुला पोळणार नाही. तू जलाशयावरनं चालशील, जलाशय तुला बुडवणार नाही. हालेलुया. पुढं याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. सुरावर गीत म्हणा. हा म्हणा. वाचा सगळ्यांनी ते वाचा. 81 दुसरं तर वचन वाचा सगळ्यांनी म्हणा. 1 2 3 मी म्हटलं की तुम्ही वाचायला सुरुवात करायची. 1 2 3 वाचा. सुरावर गीत म्हणा. सुरावर गीत म्हणा. तुम्ही एक एक लाईन वाचा, त्याच्या मागे तो मंडळी म्हणेल. वाचा. सुरावर गीत म्हणा आणि डप इकडे घेऊन या. मंजूळ विना व सतार वाजवा. हा बास बास. सुरावर गीत गा. And raise a song. वीणा कशी असावी? मंजूळ. आता आपल्याकडे वीणा नाही, पण आपल्याकडे तंतुवाद्य आहेत, है की How नाही? should the heart beat? Should be pleasant. एक स्तवन वाजवतो, एक जो वाजवतो. And Stavan plays one and Joe plays one. मग ते कसा आवाज पाहिजे? How should the sound be? वीणाचा आवाज कसा सांगितलाय? मंजूळ. It should be pleasant. म्हणजे तंतुवाद्य. So मग like ह्यांच्या the heart. तंतुवाद्यातून आवाज कसा आला पाहिजे? कसा आला पाहिजे? मंजूळ. So it should be a sweet sound through the instruments. हालेलुया. Hallelujah. तुम्ही अशा रीतीनं ते वाजवलं पाहिजे You have to play it in such a manner. की त्याचा नुसता तुम्ही तार जरी छेडली If you just strike a chord there, तरी संपूर्ण मंदिर त्याच्या अभिषेकानं आत्म्यानं भरलं the पाहिजे. entire temple should be filled with His presence, Just spirit. तुम्ही सुरावर गीत गाता, And when you sing a song with a good voice, तुम्हाला नवीन गीत स्फूर्त, and you get a new song, त्याच्यामध्ये मंजूळपणा पाहिजे. it should be sweet. मराठीमध्ये एक अतिशय सुंदर गाणं आहे, And there's a good song in Marathi. सूरतेची छेडता And while you raise the song, गीत उमगले नवे. and I got a new song. हालेलुया. Hallelujah. सूर छेडल्यानंतर काय तो म्हणतो? नवीन गीत मला उमगलं. And while I was raising a melody, I got a new song. तुम्ही ज्या ते सूर छेडता, And when you raise a melody, बायबल सांगतं नवं गीत गाऊन देवाला धन्यवाद द्या. and give thanks to God by a new song. मग हे नवं गीत कुठून निर्माण So होतं? when will you get a new song? ज्यावेळेस तुम्ही ती वीणा, ते तंतुवाद्य, ते मंजूळ वाजतं, आम्ही पाहतो गीत निर्माण होतं. So when the harp or the guitar is played in a pleasant way, नवीन नवीन a गीत. new song. हालेलुया. पुन्हा Hallelujah. दुसरं वचन वाचा पहिल्यापासून. सुरावर गीत म्हणा सुरावर गीत म्हणा आणि डप इकडे घेऊन या. आणि डफ इकडे घेऊन या. मंजूळ विना मंजूळ वीणा व सतार वाजवा. व सतार वाजवा. आता वीणा आणि सतार दोन्ही तंतुवाद्य आहेत. And raise a song and strike the timbrel and the pleasant harp with the lute. हालेलुया. एखादं तुम्ही आत्म्यानं भरून असं एखादं तंतुवाद्य तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही एखादी तार चुकीची जरी वाजली तरी ती मंजूळ धुवून आली पाहिजे.
And if you take up an instrument that has chord, and if you just strike a chord there, it should be pleasant. ज्यावेळेस तुम्ही ते आत्म्यानं भरून वाजवता, And when you play it by filled with the Spirit, चुकून एखादी नकळत एखादी चुकीची तार वाजली, if you make a mistake with a chord, तर देवाचा आत्मा त्यातून मंजूळ ध्वनी निर्माण करू the शकतो. Spirit of God creates a sweet sound in it. विश्वास असेल तर हालेलुया म्हणा. हालेलुया. 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 एक अतिशय सुंदर गाणं आहे, हिंदी पिक्चर मधलं आयकॉनिक सॉन्ग आहे. And there's one iconic song in a Hindi movie. कुठले मी तुम्हाला सांगणार नाही, तो हिरो कुठला आहे ते मला सांगणार नाही. फक्त त्या म्युझिक डायरेक्टरचं आणि तो जो वाद्य वाजवणार त्याची फक्त एक साक्ष म्हणजे तुमचा एक किस्सा त्यांना सांगतो मला सांगा. So I'll just tell you one incident about the music director. आणि अतिशय प्रसिद्ध असे आणि ते संगीतकार आपले सगळे वाद्यवृंद घेऊन स्टुडिओ मध्ये बसले होते. And he's a famous music director with his instrument players in the studio. सगळे गायक वगैरे तो त्या गाण्याचा गायक त्या ठिकाणी ते बसले होते. The singer of the song was there, आणि रियाज चालू होता. and they were practicing there. आणि त्या गाण्याची सुरुवात एका गिटारच्या एक तार छेडण्यावरनं आहे, ते म्युझिक सुरुवात होती. And the starting of the song was to strike a chord. आणि मग प्रत्येक जण आपापल्या वाद्यावर बसले होते. And they were on the instruments. गिटारिस्ट पण त्याचं गिटार घेऊन बसलेला The होता guitarist was ready with the guitar, आणि मग ते प्रॅक्टिस करत होते. and he was practicing. आणि हे संगीतकार जे असतात ना, त्यांचे कान फार तिखट असतात बरं का. And the instrument players have sharp त्यांना ears. कुठं काय वाजते ते बरोबर कळतं. They always know what instrument is एक playing. प्रसिद्ध पार्श्वगायिका गीत गात होती, A background singer was singing. लाईव्ह सॉन्ग चालू होतं. It was a live song. आणि असे कितीतरी व्हायोलिन वादक तिथं बसले होते. And there were many instrument violin players there. आणि एका व्हायोलिन वादकाचा आवाज त्या गायिकेला खटकला. And the singer did not like the sound of the violin. तिने of one सांगितलं, player. वरून दुसऱ्या राईनीतला चौथा माणूस खाली ये वाद्य घेऊन. And the second line, fourth person, please come down with the instrument. तिथं थांबू नको, And don't stay there, कारण चुकीचं वाजतोय. because you're playing the wrong manner. सूर बिघडला, And if the melody goes wrong, गीत बिघडलं. the song goes wrong. गीत बिघडलं, The song goes wrong, सगळंच बिघडलं. everything goes wrong. हालेलुया. हालेलुया. एखादं आपलं आयुष्य जगत असताना आम्ही मग असं कधी कधी असं काही लोक म्हणतात बघा, मग त्याला बरोबर सूर उमगला And while- जीवन जगण्याचा. And while living a life, someone says that he struck a chord to live his life. म्हणजे त्याला मेख काळी जीवन जगायचे. So he understood the core of living his life. सुराचं इतकं महत्व आहे आमच्या जीवनामध्ये, And the melody is important in our आणि lives. विश्वासाऱ्यांच्या जीवनामध्ये तर फार महत्वाचं. It is very important in life of believers. हालेलुया. Hallelujah. एक कथा आहे And there's a story. आणि त्याच्यामध्ये तो कथेचा नायक जो आहे ना, त्याचा एक असं मुलगी बघायला जात होतो. The main character of the story goes to meet a girl. त्याची सगळी फॅमिली वगैरे मुलगी बघायला जातात. And his family goes there. आणि मग मुलगी बघत असताना तिला मग विचारलं जातात, बाई तुझं नाव काय? And then they ask the girl, what is your name? आणि ती दिसायला अतिशय सुंदर होती. And she was a beautiful person. आणि ती त्या मुलाला बघितल्या ती आवडली. And the boy liked the girl. तिच्या घरच्यांनाही ती मुलगी फार आवडली. The family also liked the girl. मग बाकीच्या ज्या औपचारिक गोष्टी त्या विचारल्या, And the formalities were done. स्वयंपाक येतो का, And do you know to cook? शिबंटी पण काय येतं का, Do you know other works? हा सगळं जे औपचारिक ते प्रश्न विचारले All the गेले. formalities was done there. आणि मग तिला विचारलं, तुला काय गायन वगैरे येतं का, And then they asked, do you know to sing? गीत गाता येतं Do का? you know to sing a song? जे सुसंस्कृत कुटुंब असतं ना, सुशिक्षित कुटुंब, सुसंस्कृत, यांच्याकडे हे फार महत्वाचं आहे. And if a family is educated, it's important for them. बेटा तुला काय वाद्य वाजवता येतं का, Do you know to play some instruments? बेटा तुला काय गाणं येतं का. Do you know singing? आणि ती जर म्हटली गाणं येतं तर म्हणून दाखव If एखादं she गाणं. knows singing, then they tell her to sing a आणि song. अशाच त्या प्रश्नोत्तरामध्ये तिला विचारलं जातं, तुला काय गायन वगैरे येतं का. And then she was asked, do you know to sing? ती म्हटली, हो मला गायन She येतं. said, I know that. कॉलेजमध्ये गाणी गायलेली होती किंवा तिला ती आवड पण I होती. used to sing in college. आणि मग तिला ते मुलाकडचे म्हणतात की चल एक गाणं गाऊन And दाखव. the boy side tells her to sing a song. आणि तिने मागचा पुढचा विचार न करता गायला सुरुवात केली. And then she didn't think about anything, but she started singing. आणि तिने इतकं सुरात ते गाणं म्हटलं, And she sang a melodious song. इतकं प्रभावीरित्यानं ते गाणं तिने गायलं. It was so effective. ते गाणं गायलं तिने. She sang the song. आणि ते गाणं संपल्यानंतर सगळे स्तब्ध झाले. After ending the song, everyone was shocked. सगळे एकदम शांत. Everyone was silent. आणि मग तो लेखक, तो नायक म्हणतो The main character says, की
त्या शांततेमध्ये सुद्धा एक सूर होता. In the silence also had a melody. मी ते वाचत असताना एकदम चक्रावून गेलो. While I was reading this, I got ही surprised. अद्भुत ती गोष्ट आहे. And it is a wonderful thing. शांततेमध्ये सूर. The silence had a melody. मग मी जरा विचार केला. So I thought about it. सूर, शांततेचा सूर, शांततेमध्ये सगळं काय शांत आहे सगळं, आणि त्याच्यामध्ये सूर कसा असू शकतो? How can melody be there in a silent thing? आणि अतिशय चक्रावून टाकणार तो गोष्ट And it आहे. was a confusing thing. आता ते लेखक आहेत त्यांनी ते लिहिलं बरोबर. The writer wrote that शांतता, त्या शांततेमध्ये पण एक सूर in होता. silence there was a melody. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, आपण ज्यावेळेस वर्शिप करतो त्यानंतर आपण म्हणतो शांत उभा राहा. And beloved, when we worship, we say stand still. जर तुम्ही ते आत्म्यानं भरून सुरामध्ये गायलेलं असेल, If you have been filled with the Spirit and sung in a ते melodious way, वाद्य मंजूळ वाजलं असेल, if the instruments were तर played pleasantly, तुम्हाला तो जाणवेल की त्या शांततेमध्ये पण एक सूर आहे. you will experience the silence as a melody. आणि त्या शांत मग मंद ध्वनी झाला देवाचं वचन मला सांगतं. And it was a pleasant harp. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग तो म्हणतो की मग त्या शांततेमध्ये पण एक सूर होता. The silence has a melody. मी विचार करू लागलो शांततेचा सूर. I started thinking, what is the melody in मग silence? लक्षात आलं Then I understood. दोन प्रकारच्या शांतता There आहे. are two types of silence, दोन प्रकारची शांती आहे. two types of peace. एक मनाला उभारी देणारी, One that excites the mind, मनाला प्रफुल्लित करणारी, it amplifies the mind, मनाला एक प्रकारचा अवर्णनीय असा विसावा देणारी, and it gives an indescribable peace to a mind. ती एक शांतता आहे. That is one peace. आणि दुसरी शांतता And the आहे second peace, भयान शांतता. and it is the complete silence. हालेलुया. Hallelujah. भयान म्हटलं की सगळेजण घाबरतात. It is the dreadful silence. आणि काही वर्षापूर्वी ती भयान शांतता आम्ही अनुभवलेली And आहे we experienced that dreadful silence कोविडच्या काळामध्ये. in the time of COVID. आठवली का नाही तुम्हाला कोविडचा काळ? And do you remember it? बाहेर संध्याकाळच्या वेळेला अंधार पडलेला असतो, कोणी चीट पाखरू नये. And in the evening there was no one outside. भयान A शांतता, dreadful silence. मरण कळा पसरलेली शांत, And the silence that had death in it. मरणाचं भय तिकडं आहे. And the fear of death was there. आणि म्हणते देवाचा एक कवी म्हणतो की भय इथले संपत नाही. And the poet says that the fear never ends दोन there. प्रकारची शांती आहे. Two types of peace. एक मनाला विसावा देणारी, The one that gives pleasure to एक the mind. मनामध्ये भीती निर्माण One करणारी, that creates a fear in the mind. जिला भयान शांतता The म्हणतात. dreadful silence. मग येशूची जी शांती आहे So the peace of ती Jesus, मनाला विसावा देणारी it आहे. gives peace to the mind. जगाची जी शांती आहे Peace of the world, ती भयान it is the आहे. dreadful silence. हालेलुया. Hallelujah. म्हणून येशू त्यावेळेला म्हटलेला आहे, So Jesus said that time, मी माझी शांती तुम्हाला देतो, I give my peace to you. जग देत तसं देत नाही. Not like the world gives. जगाची शांती भयान आहे Peace of the world is आणि dreadful, प्रभूची शांती आम्हाला ऊब देणारी but आहे. the peace of God is pleasant for us. हालेलुया. Hallelujah. आणि त्या शांतीचा अनुभव जर मला घ्यायचा And if I have to असेल experience that peace, तर मला प्रभूचं सानिध्य हवंय. I need his experience. मला गीत गायचं I आहे. need to sing a song. हालेलुया. Hallelujah. म्हणून तो लेखक म्हणतो की त्या शांततेमध्ये एक सूर आहे. So the writer says the silence has a melody. सुराला काय म्हणायचं? मेलडी. आता मला काय माहित नाही. मेलडी. ओके. तर त्या शांततेमध्ये एक सूर आहे. And the ज्या वेळेस आम्ही silence has a वर्शिप melody. करतो आम्ही थोडा वेळ शांत बसूया So let us stay silent for some time. आणि मग आम्ही पाहतो तो सूर शांततेचा आम्हाला अनुभवायला मिळतो. And then we experience that silence तो of melody. सूर इतका अप्रतिम आहे. That melody is so wonderful. ज्यावेळेस आम्ही तो अनुभवतो प्रियानो आत्म्यामध्ये एक होऊन, So when we experience by being one in the spirit, मग ती देवाची मंद वाणी आम्ही ऐकतो. then we hear the soft voice of God. देवाचा हळुवार आवाज आम्ही ऐकतो. We hear a soft voice. देवाशी आम्ही संवाद साधू We शकतो. strike a conversation with Him. पण त्याच्या अगोदर But before that, मंजूळ वीणा वाजली पाहिजे. and the pleasant harp should be played. सुरावर गीत गायलं You पाहिजे. have to sing melodiously. कारण परमेश्वर माझं बळ आहे. Because my God is my strength. परमेश्वर माझं गीत आहे. God is my song. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. देव कसा बोलतो सांगावं. And how does God talk? ज्यावेळेस आम्ही आराधना करतो देव मंद ध्वनी असतो. And
when we praise Him, it is a soft voice. शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव यादेन बागेमध्ये फिरत होता. And when the soft winds were blowing, God was walking in the Garden of Eden. शिळोप्याचा वारा शांत वातावरण The evening wind is pleasant and quiet. आणि देव तिथं फिरत होता. And God was roaming ही there. देवानं लावलेली बाग आहे शिलो बाग. And God has planted this garden Shiloh. ज्यास तुम्ही हळुवारपणे सुरावर गीत गाऊन मंजूळ वाद्य वाजून ज्यास प्रभूची हळुवारपणे स्तवन करता आराधना करता. And when, with a pleasant instruments, when in a soft voice you worship God. मग तो देवाच्या सानिध्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही थोडा वेळ स्तब्ध राहता. And to experience His presence, you stand steady for some time. शिळोप्याचा वारा वाहतो And there is the evening soft wind आणि blowing. देव आपल्या बागेमध्ये फिरत असतो And God is walking in His garden. आणि तो मंद वाणी असते. And it is a soft voice. हालेलुया. Hallelujah. गडगडाटामध्ये त्याची वाणी नाही. And it is not a voice in thunder. त्याची वाणी सौम्य आहे. And it is a soft voice. तो त्याच्या लोकांमध्ये मंडळीमध्ये ती वाहते प्रियानो. And it flows in His temple, in His people. एलियाचं ते राजेचं पहिलं पुस्तक काढा बघा बरं मिळालं तर. मिळालं का? राजे पहिलं पुस्तक 19 अध्याय काढावर. ते एलियाचं कुठून सुरू होते बघा ते वचन आणि वाचायला सुरुवात करा. 15 वचनापासून वाचा. पटपट पटपट पट घ्या जरा. परमेश्वर त्यास म्हणाला, परमेश्वर त्यास म्हणाला, तू परत दिमिश्काच्या रानाकडे जा. हा तू परत दिमिश्काच्या रानाकडे जा. हा तेथे जाऊन पोहोचलास म्हणजे हजाएलास अभिषेक करून आरामावर राजाने, हा मिनशीचा पुत्र येहूयास अभिषेक करून इस्रायलावर राजाने, तसेच एक मिनिट काहीतरी चुकते आपलं. हा 12 वचन ना. हा, वाचा. भूमिकंपानंतर अग्नी प्रगट झाला. हा काय झालं? भूमिकंपानंतर काय झाला? अग्नी प्रगट झाला. अग्नी. भूमिकंप कसा असतो? साधा असतो का हो? आवाज कसा असतो? मोठा असतो. धडधड धडधड बिल्डिंगी कोसळतात, भांडी घरातली सगळे अस्ताव्यस्त होतात, सगळं काय आवाज अनावाज. भूमिकंप म्हणजे धरणी पण कंप पावलेली असतात आणि त्याच्या कंप पावण्यामुळे जे वस्तू पडतात त्याचाही आवाज. भूमिकंपानंतर वाचा. भूमिकंपानंतर अग्नी प्रगट झाला. भूमिकंपानंतर अग्नी प्रगट झाला. पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. मग पर त्या अग्नीनंतर शांत मंद वाणी झाली. मंदवाणी झाली. एलियाने ती ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले व बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्यास वाणी ऐकू आली. ती अशी, एलिया तू येथे कशासाठी आलास? हालेलुया. पहिली गोष्ट काय तिथं सांगितलेल्या? भूमिकंप म्हणजे काय झालं? अर्थक्वेक. भूकंप झाला. And first thing, there was a big earthquake there. त्यानंतर काय झालेलं आहे? What happened after that? अग्नी. बरोबर का नाही? There was a fire there. त्यानंतर वाचा अग्नी. त्यानंतर काय झालेलं आहे? पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. भूमिकंपामध्ये सुद्धा अग्नी नव्हता, आवाज नव्हता त्याच्यामध्ये आणि अग्नीमध्ये सुद्धा नव्हता. मग काय झालंय? त्या अग्नीनंतर शांत मंद वाणी झाली. म्हणजे तुम्हाला सांगायचं उद्देश की देव जे असते तो शांत आणि मंद वाणी. So there was no God in the earthquake, in the fire, but when God comes, He comes with a small and still voice. Hallelujah. जरा जोरात म्हणा की Hallelujah. शांत मंद वाणी. And it is a still and a soft voice. Hallelujah. आता वर्शिप चालू असताना एक सुंदरशी एक सोन्याची रिंग देवानी मला दाखवली. And while worshiping, God showed me a beautiful gold ring. त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असे पांढरे खडे त्याच्यामध्ये होते आणि अतिशय चमकत होते. त्याची किरण बाहेर येत होती. It had good white stones in it and the rays of it were going out. आणि ते देव मला मी त्या देव परमेश्वराला विचारत होतो की देवा काय कशासाठी अंगठी दाखवली? I was asking God, Lord, what is it? मला पहिल्यांदा वाटलं कुठल्या
काहीतरी मुलीचं किंवा मुलाचं देव लग्न ठरवतो, मला सांगायला होतं काय तुला लग्न तुझं यावर्षी लग्न होणार. I thought God is telling someone that they are getting married. पण देवाचा आत्मा मला म्हटला, But Spirit of God told me, हे रिंग त्याचं दर्शक आहे. ring signifies आपला वर प्रभू येशू ख्रिस्त याचं त्याच्या मंडळीशी झालेलं वाग्दान, त्याचं तो कराराचं चिन्ह आहे. and the covenant that the groom the Lord has with the bride, the church. हालेलुया. Hallelujah. तो विषय माझा होता, आता मी घेणार होतो तो. The topic that I had. हा, पण मला टच केलं डरमत याने. But the Lord touched me with the words, म्हटलं do not याच्यावर fear. काहीतरी बोललं पाहिजे. So I had to say something on that. डरमत Do मैं not तेरे fear. साथ हूँ. I am with you. हालेलुया. Hallelujah. मग प्रभू आमच्या बरोबर आहे. Our Lord is with आमेन us. म्हणा. आमेन. आता मला प्रभू बरोबर राहायचं आहे. So I have to be with Lord. मग सुरावर गीत गा, So sing a melodious song मंजूळ वाद्य वाजवा, and play pleasant instruments चांगल्या प्रकारे देवाला सादर व्हा. and present yourself in a तुम्ही good जे way. काम करता त्या कामातली पूर्ण माहिती अभ्यास करा The work you do, study it and have good information on आणि it. एकदम परफेक्ट असं शास्त्रोक्त सगळं काही इक्विपमेंट आणि शस्त्र सामुग्री धारण करून आम्हाला सज्ज व्हायला सांगितले बायबल मध्ये. And you have to be prepared with everything that you have, says the वाद्य Bible. वृंदाने पण सगळ्या गोष्टीत सज्ज झालं पाहिजे. Instrument players should study everything. कोणी काही प्रश्न विचारेल, Whatever questions are asked to them. मी आता तुमचा पाळक म्हणून तुम्हाला गमतीने विचारला प्रश्न, So I ask you as a pastor, पण एखाद्या बाहेरचा वेळ आला आणि त्यांनी सिरियस प्रश्न विचारला तर तुम्ही काय करणार? but if someone from outside asks you a question आवड होईल का नाही सांगा बरं. and it is very difficult for you, माहिती पाहिजे का नाही आपल्याला, का आपण काय करतोय त्याची माहिती पाहिजे का नाही, असं पण पाहिजे का नाही. हा, and you need to know what you do. आपल्याला वाटतं काय स्टाईल केली की झालं आपण एकदम तज्ञ झालो. So we think that if we have a good style, then we are a good servant. गिटारिस्ट म्हटलं की आमच्या समोर येतो मस्त लेदरचे जॅकेट घेतलेले, जरा केस बीस काढलं की असे. If you visualize a guitarist, a good person with the leather jacket playing guitar. पण मी अतिशय तज्ञ, अतिशय त्याच्यामध्ये माहीर असलेले गिटारिस्ट बघितलेले. But I have seen people who are expert in playing guitar. आणि कुर्ता, ते बरं त्याला काय म्हणतात, झब्बा कुर्ता काय म्हणतात त्याला, हा काय म्हणतात, झब्बा का कुर्ता म्हणतात, हा कुर्ता. They wear a kurta. कुर्ता घातलेला असतो They wear a kurta. आणि एकदम असे कोपऱ्यामध्ये कुठेतरी वाद्यवृंदामध्ये बसलेले असतात. And they were they stand aside. पण त्यांचं वाजवणं अप्रतिम असतं. But the playing of instruments is wonderful. कला असली की तुम्ही चमकू शकता. If you have the art, then you shine. तुमच्यामध्ये काय नाही, नुसते चमकणारे कपडे घातले तर काही उपयोग नाही. If you just wear clothes to shine, it's of no use. चमक किती तुमच्यामध्ये असलेल्या कौशल्यामुळे. And the shine in you is because of the talent. म्हणजे तुमच्यामध्ये आहे It is new. ते कौशल्य मिळवा. Go get that talent. रियाज करा And practice hard. रोज प्रॅक्टिस करा. Practice every day. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. आणि मग एकदा तुम्ही तरबेज झाला ना, And when you become experts, लेदरचं जॅकेट घाला, you wear leather jacket, जीन्सचं जॅकेट घाला, wear jeans, पण तुम्हाला शोभेल असं घाला, कारण तुम्ही याजक आहे हे विसरू नका. but then wear something that signifies Lord, because don't forget your priest. हालेलुया. Hallelujah. पहिली क्वालिटी मेंटेन करा. And the first quality you have to maintain yourself. पटत असेल तर जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. हा. मंद वाणी झाली A soft voice was there. आणि प्रियानो आम्ही पाहतो की त्याच्यामधून देव बोलत And असतो. through that God talks. शांततेमध्ये सूर आहे. And in stillness and in softness there is जी voice. प्रभूची शांती आहे And the peace of God. जी आम्हाला उभारा देते. And it gives us त्या enthusiasm. ठिकाणी एखाद्याचं ब्लड प्रेशर हाय झाला असेल तर नॉर्मल होतं. If a blood pressure of someone is high, it becomes normal there. एखादी कुठली गोष्ट काही अडचण असेल तर ती आपोआप सुटून जाते. If there's some obstacle for anyone, it goes away. हालेलुया. Hallelujah. प्रियानो त्याच्यामध्ये कारण ती प्रभूची शांती आहे. Beloved, there's peace of God in it. आणि जगातली शांती कशी आहे? And how is the peace of the world? भयान शांती. It is a dreadful silence. घाबरवणारी शांती. It is a fearful silence. भीती दाखवणारी शांती. It gives us fear. मोठ्या नोकऱ्या मिळू शकतात, And you can go get good jobs. पण एक महिना तरी मी तिथं असू शकतो का नाही याची मला शाश्वती नाही. But you don't have a guarantee if you'll stay there for more than 1 month. भयांत आहे. There's dreadfulness. पण देवाकडनं मला मिळते. But when I get from God, माझ्यामध्ये ती शांती जी प्रभूनं मला दिलेली आहे. the peace that God has given us. हालेलुया. Hallelujah. आणि ती शांती मला सांगते एक दार बंद झालं तुझ्यासाठी मी 1000 उघडणार And आहे. that peace tells us if one door closes, I'll open many doors for you. हालेलुया. मग ती मंद वाणी आम्हाला सांगते मी तुझ्या बरोबर आहे. The soft voice tells us, I am with you. डर मत मैं तेरे साथ. Do not fear because I am with you. म्हणून प्रभू माझं बळ, प्रभू माझं गीत.
So God is my strength, but He's also my आता song. बळ आणि गीत ह्याच्यातलं समीकरण समजलं की काय एक सांगितलेलं So do you आहे. understand the connection between strength and the जसं song? आम्ही शब्दाने कुला म्हटलंय काय एकत्र आणलंय. So why did it bring together? डोक्याला लगेच आपल्याला विचार करायला भाग पाडतं. So it puts us into thoughts. गायनाचा संगीताचा संबंध असू शकतो. We can connect singing and बळाचा music. आणि बळाचा आणि गीताचा काय संबंध आहे? What is the connection between strength and music? जगातलं गणित आम्हाला काय माहित नाही. We don't know the mathematics of the world, पण आमच्या देवाचं गणित सगळं but the maths of our Lord, त्याला काय आउटस्टँडिंग म्हणतात असं काहीतरी शब्द आहे ना, एकदम वेगळा आहे. and it is outstanding. तुमचे विचार ते माझे विचार नाही, Your thoughts are not my thoughts, तुमच्या कल्पना त्या माझ्या कल्पना नाही. and your thinking is not my आम्हाला thinking. देवाच्या विचाराने चालायचं. That is why we have to go by His आम्हाला thinking. देवाच्या कल्पनेने We have to चालायचं. go by His thoughts. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. टाळ्या वाजूया. बघा वर्शिप लीडरने गाणं घेतलं, 4 ओळीचं एक मेसेज तयार झाला. And worship leader had a song, and then we had a message on it. आता आपल्या मूळ पदाकडे आपण येऊया. And let us turn to a topic. आपला मूळ विषय आहे. A topic for today. करायचं का चालू? Let us start it. चला, आता आपण येणार आहोत आत्मिक गोष्टीकडे. We are turning to the spiritual things. आत्मिकता म्हणजे काय? What is spirituality? तुम्ही म्हणत असाल आमचे पालक साहेब जरा काही वेड्यासारखेच करतात, कुठून कुठे घेऊन जातील काय सांगता येत नाही. So our pastor connects a lot of things. मला एकदा एकाने प्रश्न विचार, मेसेज वगैरे सगळा झाला, मी असं बाहेर कुठेतरी मेसेज देत होतो. And someone asked me a question. I was preaching somewhere outside. एक सिनियर पास्टर तिथं आले होते, A senior pastor was there. त्यांचा मुलगा तिथं आला होता, His son was there. आणि त्यावेळेस असं काहीतरी एक असं सणाचं कुठलं तरी असं वातावरण चालू होतं आपलं. And there was a festive season going on. आणि काय असं 40 दिवसाचे का काय असं काहीतरी ख्रिसमस असं काहीतरी काय होता. And it was some time of Christmas. आणि मला बोलवलं होतं. And they had called me. एक विश्वासणारी बहीण वारली होती, त्यांच्या घरी उपवास तुझी प्रार्थना होती, त्यासाठी A बोलवलं. believer sister had passed away, and they had a Thanksgiving prayer there. आणि मग ते साहेब मला म्हटले, पास्टर तुम्ही आज प्रीच करा. The pastor said, Pastor, you preach today. आज म्हटलं अहो, तुमच्या चर्चचे ते फॅमिली, मी कसं काय प्रीच And the करणार? families of your church. नाही म्हटले तुम्ही प्रीच But करा. he said, you preach. आता असे परवणीच मला मिळाली प्रीच करायची. And then I got a chance to preach there. आणि मग पहिल्यांदा सुरुवात केली मी ते वचनापासून, जे त्यावेळेस जे सणाचं जे वातावरण चालू होतं ते कसं आम्ही केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. And it was festive season going on. That's why I preached on that lines. आणि त्याच्यातून त्यांना स्पष्टीकरण देत एकदम मनुष्याच्या मरणाकडे आलो, जीवनाकडे आलो. And while clarifying, I came to the death and life of man. आणि मग सगळं संपलं, प्रार्थना वगैरे झाली, पळत पळत दोघंही आली माझ्याकडं. And then they came running to me. तुम्ही लगेच शिफ्ट कशी काय होता, How do you change your track? इकडनं तिकडं, Here to there. आणि एकदम मस्त And in a good way. कुठल्या प्रकारची लिंक तुटली नाही, बरोबर ते जोडलं The जातं. link wasn't broken, and you just change your track. देवाचा आत्मा. It is Spirit of God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि दोन्ही विषय मिळून एक सुंदरसा मेसेज त्या ठिकाणी तयार झाला, एक वेगळं. आता त्याला टायटल काय द्यायचा हा मोठा प्रश्न पडला, पण विषय अतिशय प्रभावी आहे. Combining both the topic, a beautiful message was created there, but we don't know what to give the title for तर it. सर्व गौरव देव पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्याला. टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. आता आम्ही मागच्या वेळेस कुठं होतो बरं? And where were we last time? 15 दिवस झाले त्या गोष्टीला. आम्ही मागच्याच विषय घेतला होता, तो संदर्भ घेतला होता, 1 कोरिंथीकराचं पत्र याचा 10वा अध्याय आणि त्याचं 31 वचन. 1 Corinthians 10 and 31. यास्तव तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. Therefore, whether you eat or drink or whatever you do, do all for the glory of God. आता या गोष्टीवर मी 15 दिवसापूर्वी मस्त प्रवचन झालेलं आहे, And I देवाचा आत्मा बोललेला आहे. preached on this word before a fortnight. लिंक करून ऐका ते. And you can link there. यास्तव तुम्ही खाता व पिता, Whatever you eat or drink, आणि जे काही करता whatever you do, ते सर्व कशासाठी करा? what to do it for? देवाच्या For the glory गौरवासाठी. of God. हालेलुया. Hallelujah.
जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. आणि मग प्रियानो, खाणं पिणं याच्यामध्ये देवाचं राज्य नाही, तर नीतिमत्व आम्ही पाहतो, आणि विश्वास याच्यामध्ये देवाचं राज्य So आहे. eating and drinking does not have the kingdom of God, but righteousness has the kingdom आणि of त्याच्या God. अगोदरची वचनं काय त्याचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. And the preceding verses we have clarified तर that. प्रियानो, हे मी पाहतो की आम्ही सर्व जे काही करतो तर देवाच्या गौरवासाठी करावं, त्याच्या महिम्यासाठी करावं, आणि ही आत्मिकता आहे. Whatever we do, we have to do for the glory of God, for the worship of God, and that is आता spirituality. त्याच करिंथराच्या दुसऱ्या पत्रामध्ये आपण जाऊयात. करिंथराच्या दुसऱ्या पत्राकडे आपण We move जाऊयात, to 2 Corinthians now. आणि तिथं आता आपण आत्मिकता म्हणजे काय ती पुढची गोष्ट आम्ही पाहणार आहोत. We'll see the further thing of what is spirituality. करिंथराचं दुसरं पत्र याचा 11वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. 2 Corinthians 11 and 3. तरी सापाने आपल्या कपटाने पहिलं 1-2 वाचा पूर्ण. माझे थोडेसे मूर्खपण तुम्ही सहन करावे. माझे थोडेसे मूर्खपण तुम्ही सहन करावे. तुम्ही सहन करावे. हालेलुया. आता मी तुम्हाला आता म्हटलं, पास्टर आमचे काय असे वेड्यासारखे करतात म्हटलं की नाही, मग म्हणे की इंग्लिश मध्ये बोल. आता माझं थोडस वेड पण तुम्ही पण सहन करा. And you have to bear some of me. हा, तो वाचा. त्याच्या अगोदर ते हेडिंग वाचा, मग पुढे वाचा. प्रेषित म्हणून त्याचा हक्क. प्रेषित म्हणून त्यांचा हक्क, त्याचा हक्क. हा, माझे थोडेसे पण मूर्खपण तुम्ही सहन करावे. माझे थोडेसे मूर्खपण तुम्ही काय करावे, सहन करावे. पुढं, आणि ते तुम्ही करीतच आहात. आणि ते तुम्ही करीतच आहात. पुढं, मला ईश्वरी आस्थेप्रमाणे मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते. तुम्हाविषयी आस्था वाटते. कारण मी एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे. यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. मग अशी वर्शिप मध्ये मी तुम्हाला सांगितलं, देवानी मला एक अंगठी दाखवली. And I told you in worship, God showed me a ring. आणि आजच्या या वचनाची सुरुवात त्या वचनापासून होणार होती. And the beginning of the word was from this verse आणि only. त्या मेसेजचं कन्फर्मेशन देवानी मला इथं दिलेलं And आहे. God confirmed that message for me. आणि मग त्या ठिकाणी तो काय म्हणतो, पुन्हा एकदा दुसरं वचन वाचा ब्रदर. मला ईश्वरी आस्थेप्रमाणे, मला ईश्वरी म्हणजे ईश्वराविषयी जी आस्था आहे, मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते. तुम्हाविषयी काय वाटते, आस्था वाटते. आस्था वाटल्याशिवाय काम होत नाही. पालकाला जर आपल्या मंडळीविषयी आस्था नसेल तर काही उपयोग नाही. हालेलुया. म्हणून मंडळाविषयी त्याला आस्था होती पौलाला, ती पाहिजे प्रियानो. ईश्वराविषयी आम्हाला आस्था आहे, चांगली गोष्ट आहे, पण आम्ही पुढारी या नात्याने, मी पालक या नात्याने, मंडळीचे वडील या नात्याने, मंडळीच्या वडिलांची आस्था कोणावर आणि मंडळीविषयी आस्था असणं फार गरजेचं आहे. आस्था असल्याशिवाय मंडळीचं काम होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी पौल म्हणतो, ईश्वरी आस्थेप्रमाणे मला तुम्हाविषयी काय आहे, आस्था वाटते. म्हणून काय केले त्याने पहा, कारण मी एका पती बरोबर आस्था वाटते. कारण मी एका पती बरोबर. कोण तो पती आहे, प्रभू येशू ख्रिस्त. वडिलांनी नका सांगू कोण तो पती आहे, प्रभू येशू ख्रिस्त. जरा जोरात म्हणा. हा, एका पती बरोबर तुमची योजना केली आहे. यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. तुम्हाला ख्रिस्ताला सादर करून द्यावे. शुद्ध कुमारी असे. हालेलुया. म्हणून त्याला मंडळीविषयी आस्था आहे. आणि मग तो म्हणतो, मी त्यांना वचन सांगतो, सत्य सांगतो त्याला. आणि त्याला नेहमी वाटतं की कुठे हे लोक आणि गोंधळात नाही पडली पाहिजे, पुन्हा चुकीच्या शिक्षणाकडे नाही गेली पाहिजे. गलती करायच्या लोकांनी तेच केलं म्हणून त्यांना मूर्ख गलती करतो म्हणतो की तुम्हाला आणि पातम्यानं सुरुवात केली, तुम्ही देहानं शेवट करू पाहता काय, चुकीच्या स्वार्थेकडे तुम्ही वळालात काय. आणि इथं त्या तेच भावना त्याची आहे. याविषयी वाचवा. Oh, that you bear with me indeed a little folly, and indeed you do bear with me. For I am jealous for you with godly jealousy. For I have betrothed you to one husband,
that I may present you as a chaste virgin to Christ. मी एका पती बरोबर तुमची योजना केली आहे I betrothed you to one husband. आणि योजना झालेली आहे. And the plan is done there. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. प्रियानो, ज्यावेळेस मी पालक म्हणून ज्या ठिकाणी उभा राहिलो, And when I started as a pastor there, ज्यावेळेस जे पालकपणाचे दिवस जे पुढे पुढे जायला लागले, and when I started growing as a एक pastor, एक गोष्ट देव मला रिव्हील करू लागला. God was revealing His thing to me. तुझा न्याय होणारे मंडळीला तू काय शिकवलंस त्याच्याविषयी होणार आहे. Are you going to be judged, and what are you teaching the church? त्या मंडळीची योजना देवाशी झालेली आहे, त्या वराशी झालेली आहे. The church is betrothed to the groom. आणि तो देवाचा दास, जो देवाचा सेवक, त्याचं ते काम आहे की ती योजना करणं आहे. And the servant of God, this work is to complete that plan. त्या योजनेविषयी सांगणं आहे. He should tell about it, be म्हणून told. पौल म्हणतो की ती योजना मी केलेली आहे. So that is why he says, I have completed the plan. काय योजना आहे? What is the plan? एका पती बरोबर तुमची योजना केली आहे. And you have been betrothed to one husband. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. आणि ती योजना त्याने केलेली आहे. And he has made the betrothal. आणि पुढे काय म्हणतो पहा, यासाठी की कशासाठी योजना केली आहे? मी योजना केली म्हणजे मी त्या गोष्टी सांगतो, मी त्याप्रमाणे तुम्हाला शिकवतो. कशासाठी? यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे, तुम्हाला शुद्ध कुमारी असे. ख्रिस्ताला सादर करून द्यावे. आता शुद्ध कुमारी असे. आता ही कुमारीची शुद्धता कुठून येते? या कुमारीची जी ख्रिस्ताची वधू आहे, सांगा बरं. And where can you present yourself as a chaste virgin to Christ? ती शुद्धता शिक्षणामधून येते. The purity comes from teaching. बायबल सांगतं, Bible says, वचन रूपी जलस्नानानं त्यानं तिला शुद्ध केलेलं आहे. कुणाला केलेलं आहे शुद्ध? मंडळीला केलेलं आहे. मंडळी म्हणजे कोण? ख्रिस्ताची वधू. हालेलुया. And Christ has purified the church with a bathing of the word. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. म्हणून त्या ठिकाणी गेलं की मी आणि शुद्ध कुमारी असे. वाचा की बरं. ख्रिस्ताला सादर करून द्यावे. ख्रिस्ताला सादर करून द्यावे. And present it to Christ. हालेलुया. Hallelujah. म्हणून तासनतास देवाच्या सानिध्यामध्ये So बसावं, hours and hours spend in the presence of देवाकडनं God शिकवून घ्यावं. and take teaching from कारण Him. एक योजना झालेली आहे. And a plan has been prepared. मंडळीची त्या वराबरोबर योजना झालेली आहे. And church is betrothed to the मग husband. ती शुद्ध असावी ती आणि पवित्रता अशी देवाला सादर व्हावी. So it should be pure and presented to God. शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर व्हावी. Like a chaste virgin be presented to Christ. म्हणजे सत्यवचन जे आहे, So what the true word, जे डॉक्टरीन जे आहे, The doctrines, म्हणजे जे तत्व आहे, and the doctrines there, ते जसंच्या तसं आम्ही ते मंडळीला सांगणं गरजेचं. you have to tell it as it is to the church. हालेलुया. Hallelujah. आता वचन सांगणं म्हणजे नक्की काय आहे? So what is it to tell the word? की ज्याच्यामुळे मंडळी शुद्ध होते, Through which the church will be ज्याच्यामुळे मंडळी purified. पवित्र होते, Through the word ती church will योजना be holy. पौलाने केलेली आहे. The plan is there. आणि प्रत्येक पालकाचं ते काम आहे. It's the work of every pastor. मग ती शुद्धता कशी मिळते? How do you get the purity? नुसतं मी वचन तुम्हाला सांगितलं Just I tell you the word. तो शुद्धता मिळेल का? Will you get purified? नाही मिळणार. You won't. हालेलुया. Hallelujah. शुद्धता कशी मिळते? How will you get the holiness? हालेलुया. बायबल सांगतं, Bible says. 119 स्तोत्रामध्ये ते वचन आहे. कुठला मला नंबर सांगता येणार, पण तिथे लिहिलंय, वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. And by the revealing of the word you get the light. प्रकाश म्हणजे काय? पुन्हा शुद्धता आहे. The light is the holiness. प्रकाश म्हणजे पुन्हा एक सात्विकता आहे. And light is righteousness. अंधकार पाप आहे, And the darkness is sin. प्रकाश शुद्धता आहे. Light is purity. अंधकार आम्ही पाहतो नकारात्मक गोष्टी आहे, Darkness is negativity. प्रकाश पॉझिटिव्ह आहे. Light is positivity. म्हणून प्रियानो, वचनाच्या उलगडानं आम्हाला प्रकाश मिळालं का? ते वचन 119 स्तोत्रामध्ये बघा ते. हा 103 ना, वाचा जोरात वाचा. तुझ्या वचनांच्या उलगड्याने, तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. प्रकाश प्राप्त होतो. And by the revelation of your word I get the light. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. हालेलुया. हे सगळं देवाचा आत्मा तुम्हाला उलगडून सांगतोय का? Why? तुम्ही शुद्ध अशी देवाला सादर होणारी कुमारी, शुद्ध अशी ती वधू आहे. And why I've been revealing the word to you, because you are the one who has been presented as a chaste virgin to Christ. वचनाच्या उलगड्यानं By the revelation of the word, प्रकाश प्राप्त होतो. and you get the light.
हालेलुया. Hallelujah. आणि देवाचं वचन सजीव आहे, And the word of God is living, सतेज आहे, and it is full of light, सुधारित तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, sharper and double as sword, मज्जा सांध्याना आरपार भेदून जाणार and आहे, it pierces flesh and bones, मनुष्याच्या भावना आणि कल्पनांचं परीक्षण करणार ते वचन and आहे. it tests the emotions of man. देवाचं वचन जीवन आणि आत्मा आहे. The word of God is life and spirit. आणि मग अशा त्या पवित्र अति महान आणि पवित्र मोलवान वचनाचा उलगडा कोण आपल्या बुद्धीने कधी झालेला आहे का हो? तेवढी आमची बुद्धी आहे का? And can the revelation of तिथपर्यंत the आम्ही word कधी happen? पोहोचूच शकत नाही. You cannot go there with the thoughts. आणि तिथपर्यंत आम्ही पोहोचावं And if you want to reach there, म्हणून येशू स्वर्गारोहण होताना म्हणतो मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. जीसस. while Jesus is ascending to heaven, he says, I'll go and send a spirit for you. तो तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये घेऊन जाईल. He'll take you into the complete truth. हालेलुया. Hallelujah. म्हणजे त्या वचनाच्या उलगडानं तुम्ही शुद्ध व्हा. By the revelation of that word, you will become आणि holy. देवाला जशी हवी तशी ती वधू प्रभूला सादर होईल. And like God wants, present yourself as the bride. हालेलुया. Hallelujah. तुमच्यापर्यंत वचन घेऊन येताना मी आठवडाभर इतका म्हणजे एक वेगळ्याच म्हणजे आता कोडला तो शब्द बा आठवत नाही, कारण हे इतकं महान वचन आहे की ते मी कसं सांगू. And while I'm getting the word to you throughout the week, I'm in a different zone. कधी कधी मी आनंदाने माझ्या रूम मध्ये उड्या मारतो की तुझं अति महान मोलवान वचन सांगण्याचं तू मला निवडलं देवा, म्हणजे मला किती तुझ्या सानिध्यामध्ये राहावं लागणार आहे, कारण उलगडा करणारा मी नाही, उलगडा करणारा देवाचा आत्मा आहे. Sometimes I jump with joy in my room because God has chosen me to share His precious word, because the one who reveals is not me but it's the Spirit of God. मग पौलानं योजना केली, So Paul made a plan पण there, पौल पवित्र आत्म्यानं प्रेरित होऊन सगळं गोष्ट करत but होता. Paul was guided by the Spirit and doing the things. तोच सांगतो आत्म्याच्या सामर्थ्यानं बुद्धीच्या सामर्थ्याने प्रार्थना करा. He is saying that pray with the Spirit and pray with your own brains. त्यानंच पवित्र आत्म्याच्या कृपादानाविषयी सांगितलेलं आहे. He told about the gifts of the Holy Spirit. त्यानंच पवित्र आत्म्याचा आणि जे गिफ्ट आहे त्याच्याविषयी तो बोललेला आहे. He told about those gifts. पवित्र आत्म्याचं सगळं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये आम्ही करिंथकराच्या पत्रामध्ये, रोमकराच्या पत्रामध्ये आम्ही पाहत In असतो. Corinthians, everything is explained about the Holy Spirit. आणि म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर अशी गहन गोष्ट देवाच्या आणि देवानं आम्हाला A सांगितलेली आहे. beautiful and deep thing God has told पुन्हा us ते here. दुसरं वचन वाचा प्रियानो. हालेलुया. मला ईश्वरी आस्थेप्रमाणे मला ईश्वरी आस्ते प्रमाण तुम्हाविषयी आस्था वाटते, तुम्हाविषयी आस्था वाटते, कारण मी एका पती कारण बरोबर मी एका पती बरोबर तुमची योजना केली आहे. तुमची योजना केली योजना, पण ती योजना पूर्ण होण्याची जबाबदारी माझी जोपर्यंत या भूतलावर मी आहे. Because according to the heavenly reverence, you have been betrothed to a husband and the plan is made, but to complete the plan, that is my work. योजना करणं चांगलं आहे, To make a plan is good, पण ती योजना पूर्णत्वास जाण्यासाठी कृती करणं गरजेचं but to आहे. complete the plan, you need to act त्याने accordingly. योजना केली The plan was made, आणि शेवटपर्यंत तो कृतीशील राहिला. till the end, he was acting accordingly. मंडळानं पत्र त्याने लिहिली, So is a letter written, मंडळानं बोध त्याने केला, and he's teaching the churches सौम्य शब्दामध्ये in केला, soft words, कडक शब्दामध्ये केला, strict words, सरडावून केला, and to tell them, दोष दाखवून केला. blame them. आणि तोच देवाचा दास म्हणतो, The same servant says, मंडळीमध्ये कुणी जर काही चुकीचं केलं तर सगळ्यांसमोर त्याला दोष दाखवा, कारण बाकीच्यांना इतरांना त्याविषयी भय पडेल. if someone does wrong in the church, in front of everyone, blame him, because others would be fearful of him. हालेलुया. Hallelujah. देवाला कशी वधू हवी आहे, And what kind of people God त्याच्यात wants? लिहिले, वाचा परत, त्याच्यामध्ये काय लिहिले पहा. यासाठी शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. And present yourself as a chaste virgin to God. आणि मग प्रियानो, या शुद्धतेला And this purity, डाग कुठं लागतो, and where it gets stained, गालबोट कुठं लागतं, and where the stain come from. म्हणून त्याविषयी तो अतिशय जागरूक आहे. So he is vigilant about that. कधी कधी तो अतिशय कडक शब्दामध्ये बोलतो, अहो मूर्ख, गलती करा नो. But sometimes he strictly says, you are मूर्ख म्हणजे काय, stupid. बोल की. Stupid Galatians. हा, स्वच्छ जे असेल ते शब्द बोलून टाकायचे. Foolish Galatians. स्टुपिड का फुलिश नक्की, फुलिश योग्य आहे का, सगळ्यांचं सहमत आहे, ओके. मूर्ख, गलती करा नो. And foolish people of Galatians. तुम्हाला पुन्हा त्या चुकीच्या शिष्यानाकडे जाण्याला कोणी सांगितलं? Who told you to go to the wrong teaching again? आत्म्यानं सुरुवात केली,
and start in the spirit. आता ध्यान शेवट करू पाहता काय? And do you want to end it in flesh? तो म्हणतो मी सांगितलेल्या सुवार्तेच्या व्यतिरिक्त दुसरी सुवार्ता स्वर्गातून देवदूतांनी जरी आणली सांगितली तरी ती ऐकू नका. He says, other than the gospel, I tell you, if the gospel comes from the angels, do not listen to it. कारण चुकीची सुवार्थ ऐकणं, because listening to a wrong gospel, चुकीचं शिक्षण ग्रहण करणं, taking the wrong teaching, म्हणजे त्या कुमारिकेला डाग लागणं आहे. is staining the virgin. त्या कुमारी वधूला डाग लागणं आहे. Staining the virgin. आणि तो डाग लागू नये म्हणून तो म्हणतो मला तुम्हाविषयी आस्था आहे. And the stain shouldn't be there. That is why he says, I rever you. वेगवेगळ्या सुवार्ता आलेल्या आहेत. And there are many types of gospel now. तुमचं एकदा तारण झालं की तुम्ही काही करू शकता. मागच्याच तुम्हाला सांगितलं तशी पण सुवार्ता आली. Once you are saved, you can do anything. Even that is taught nowadays. वेगवेगळी तत्व आलेली आहेत. There are many doctrines now. येरुशलेम काय माता, येरुशलेम माता आलेली आहे. And Jerusalem as a mother. आणि मी पाहतो यहोवा विटनेस ना काय ते एक आलेलं आहे. And a sect called Jehovah Witness. ओनली जीसस आलेला आहे. There's one called only Jesus. जीससच्याच नावाने आहे. This in the name of Jesus. पण कल्ट आहे. But it's a cult. चुकीचं शिक्षण आहे. Wrong teaching. त्रैक्य त्या ठिकाणी नाही. Trinity is not there. आणि चुकीचं शिक्षण घेऊन येणाऱ्याचा पाहुणचार करू नका असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. And someone comes with the wrong teaching, do not entertain him, says the word of God. कारण ती शुद्ध अशी देवाला सादर होणं गरजेचं आहे. Because it has to be presented to God as holy. म्हणून 3 वचनापासून पुढे काय लिहिले वाचा बरं. So 3rd verse onwards. तरी सापाने आपल्या कपटाने हवेला ठकविले. सापाने कसं टकवलं? कपटाने. हालेलुया. हवेला ठकवलं, हवेला फसवलं. पुढं तसे तुमची मने कशाने तरी बिघडून तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताकडे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होती. यापासून काय होती? भ्रष्ट होते. म्हणजे डाग त्याच्यावर येतो, चुकीच्या गोष्टी त्याच्यावर येतात. प्रियानो वाच बरं. But I fear lest somehow, as a serpent deceived Eve by craftiness, so your minds may be corrupted from the simplicity that is in Jesus Christ. तरी सापाने आपल्या कपटाने हवेला ठकविले. And serpent deceived Eve by craftiness. तशी तुमचे मने कशाने तरी काय लिहिले? बिघडून. So minds may be corrupted. ती ख्रिस्ताकडील सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय वाटते. So I fear that it may be corrupted from the simplicity that is in Christ. Hallelujah. Hallelujah. असे मला भय आहे. So that is the fear and I have. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो. So I tell you. Hallelujah. एक फॅमिली आपल्याकडे येत होती पूर्वी. A family used to come to church. ती बहीण अतिशय आणि चांगली, अतिशय प्रामाणिक, विश्वासू होती. A sister was very faithful and sincere. आणि त्यांच्या घरामध्ये काही प्रश्न होते. And there were problems in their house. आणि मग मी त्यांना त्या प्रश्नाविषयी त्यांना सांगितलं की सिस्टर तुमच्या घरामध्ये हे असं आहे, जोपर्यंत हे तुम्ही बदलत नाही तुमच्या घरातले प्रॉब्लेम सुटणार नाही. And I told her something is there in your house, if you don't change it the problems won't go away. आणि मग लोकांना काय वाटतं की आपल्यात काय बदल नको. And people think we don't need to change anything in us. आणि आमच्याकडे कोणीतरी चांगला सामर्थ्याचा पाळक यावा. But some powerful servant needs to come to house. यावा. And his servant should come. जो म्हणेल who will say तुमच्या घराला करणी केली. And someone has did wrong things on your house. बरोबर. त्या घरामध्ये काही करणी नसती, काय नसती. फक्त मी तुम्हाला सांगतो ते करा, तुमचं हे सगळं निघून जाईल. There's no black magic in the house, but I say just do this thing and everything will go away. आता घरातला पुरुष and the man in the house 11 वाजेपर्यंत डोक्यावर पांघरून घेऊन जो झोपायला लागला तर घरामध्ये दारिद्र्य येईल का सुबत्ता येईल? सांगा बरं. येईल का नाही? साधं आहे नियम. If till 11 a.m. is sleeping, will the house get prosperity or not? त्यांच्या मिस्टराकडे बोट केलं. And I pointed to husband. हे दारिद्र्याची सुरुवात बघा इथंच आहे. That is the beginning of poverty. कसं येईल तुम्हाला सुबत्ता? How will you get prosperity? कसे प्रश्न सुटतील? How will the problems go away? पण त्यांना काय माझं पटलं नाही. But they didn't like it. आणि मग त्यांच्याकडे कोणतरी गेले असे सेवक. And then some servant went to him. आणि मग त्यांना अजून एक कुणीतरी अशी बातमी दिली. And one news was given there. काटे पास्टर आहेत ना. And काटे pastor. त्यांना काय भूतबीत काढता येत नाही. They cannot cast out demons. त्यांना काय त्यांच्या प्रार्थने आजार बिजार काय बरे होत. And through his prayers the sickness doesn't go away. ते वचन खूप चांगलं सांगतील. They preach very well. पण तुमचा प्रश्न जर सोडवायचा असेल, if you want to go get rid of your obstacle, त्यांना मी घेऊन येतो. I'll get some servant. आता मला माहित नाही प्रश्न सुटले का नाही. I don't know if the obstacles have gone away. पण जिथं वचन आहे तिथं प्रश्नाचं उत्तर आहे. But where word is, there's the answer to the problems. कारण वचन, टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया.
कारण वचन आम्हाला शहाणपण देतं की कुठल्या परिस्थितीमध्ये कसं वागायचं. Because the word gives us wisdom how we should act in a situation. हालेलुया. Hallelujah. मग वचन महत्वाचं का चमत्कार महत्वाचं? So word is important or miracles? हा, वचनामध्ये चमत्कार आहे, चमत्कारामध्ये वचन नाही. In the word there are miracles, but in miracles there is not word. म्हणा वचनामध्ये चमत्कार आहे. वचनामध्ये चमत्कार आहे. वचनामुळे जास्त चमत्कार होतात. When the miracles happen because of word, त्यावेळेस त्या चमत्कारामध्ये वचन आहे. in the miracles there is word. आमेन. Amen. गोंधळात टाकणारी शब्द रचना आहे, पण जरा समजून घ्या. And it's a confusing play of words, but understand it. वचनाकडे दुर्लक्ष करून जर चमत्कार झाला, And if you don't pay attention to the word, but the miracle 100% happens, सांगतो तो देवापासून नाही. 100% I tell you it's not from God. कारण त्या चमत्कारामध्ये वचन नाही. Because the miracle doesn't have the word of God. पण वचनाचं पालन करून चमत्कार झाला. But if you obey the word of God and then get miracle, वचनामध्ये चमत्कार आहे. the miracle is there in the word, चमत्कारामध्ये वचन आहे. and the word has a miracle. हालेलुया. Hallelujah. सामर्थ्य आणि गीत And power and song. हा, कसं मिक्सिंग आहे बघा देवाचं. And it is a great mixing by God. मग वेगळाच रंग तयार होतो. A different color is presented there. पिवळ्या कलर मध्ये निळा कलर मिसळला If you mix blue and yellow, की हिरवा रंग होतो. green color is created there. हालेलुया. Hallelujah. लाल रंगामध्ये पांढरा रंग मिसळला, In red, if you put white, सुंदरसा पिंक रंग तयार होतो. pink color is created there. कशात काय मिसळलं की मनोहर होतं प्रिया. And in what you mix things and then it is created. हालेलुया. जस्ट तुम्ही वचन स्वीकारता, When you accept the आणि त्या word वचनामधून चमत्कार होतो. and the miracle happen, अशा सुंदर प्रकारचा रंग तुमच्या जीवनामध्ये तयार होतो की तुम्ही हवेत उडू a लागता. beautiful color is created in your life and you experience flying in the air. हालेलुया. Hallelujah. रंग मोहक आहेत की नाही? And are the colors attractive? हालेलुया. Hallelujah. रंग संगती. And the understanding of colors. ज्याला रंग संगती जमते, कुठला रंग कधी वापरायचा, कुठल्या रंगाचं कापड कधी वापरायचं, त्याला सगळं समजतं. And one who has aesthetics about the colors, he knows everything. हा, पांढरी शुभ्र वस्त्र And white clothes. आणि पांढरा हा असा रंग आहे की तो कुठल्या मिक्सचर मधून तयार होत नाही. And white color is not created by mixing any colors. तो येशूच्या रक्तानं वचनाच्या सामर्थ्यानं आम्हाला प्राप्त होतो. By the blood of Christ, by the power of the word we get it. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ओ, धार्मिकतेचा झगा आहे. And the rope of righteousness. आणि म्हणून आम्ही पाहतो ते वचन आमच्यासाठी महत्वाचं आहे. And the word is important for us. तुमच्या घरात काय प्रॉब्लेम आहे? What problems are there in तिथं house? जर काय तो दुष्टाचा सहवास नसेल तर उगाच त्याला कशाला आणायचं तिथं? But if the evil is not there, why do you get him in? काय काय लोकांचं ते दुष्टाशिवाय काय भागतच नाही, त्यांचं पुढं काय गाडीच चालत नाही. But some people always connect everything to the evil. भीती दाखवायची. Is showing of the fear. हा, मग एखादा तज्ञ डॉक्टर असतात बघा, There's an expert doctor, पण ते व्यावसायिक असतात. but he's a commercial doctor. मग पेशंट ज्यावेळेस त्यांची लक्षणं सांगतो आजाराची, असं होते तसं होते, When patient explains the symptom to him, त्या डॉक्टरनं बरोबर कळलेलं असतं काय झालेलं असतं. the doctor knows everything. पण हॉस्पिटल मोठं टाकलंय, But the hospital is big. कर्ज घेऊन हॉस्पिटल He's टाकलंय. taken a loan and built the hospital. मग आपण असं करूयात, So we should do, काय टेस्ट करून घेऊयात. and we should practice. इकडं टेस्ट तिकडं टेस्ट, ही 10,000ची, ती 15,000ची, 50,000ची, ती तिकडची 20,000ची. And we should do different tests, 10,000, 20,000, 50,000. सगळा टेस्ट तो बघतो. And he sees all the results. सगळ्या लॅब मधून कमिशन त्याच्याकडे आलेलं असतं. And the commission has come from every lab. अरे आनंदाची बातमी तुम्हाला काहीच नाही. And there's no news that gives you joy. आहे की नाही? There's no relief. मग अशी डॉक्टर की लोकांना खूप आवडते. And people like such a practice of doctors. काय भारी डॉक्टर आहे. He's a good doctor. पण काही डॉक्टर मी असे पाहिलेले But I have seen some doctors. की ते स्पष्ट सांगतात, They tell you clearly. असं असं झालेलं आहे. Some things have happened. पेशंटला सांगतात असं असं आहे, They tell the wife, टेस्ट करून या. do this test. आणि टेस्ट मध्ये बरोबर तेच And निघतं. after that, the result shows the तो same. पेशंट काय म्हणतो, The patient says, काय हुशार डॉक्टर, त्यांनी मला बरोबर सांगितलं होतं, The फक्त खात्री करून घ्यायला मला म्हटलं की ते करून घ्या. the doctor is very good. He told him, and to be sure, he asked me to test it. ट्रीटमेंट चालू. The treatment started. हालेलुया. Hallelujah. मग कुठला डॉक्टर कसा पाळक तुम्हाला पाहिजे? So what kind of doctor you want, or a pastor? सैतानाचं भय घालून तुम्हाला शिकवणारा, The pastor who teach you with the fear of the devil, का देवाचं वचन आत्म्याच्या प्रेरणेने सांगून तुम्हाला अधिक प्रेरणा देणारा? or the one who tells you the word of God with the inspiration of spirit? कुठला पाळक पाहिजे? Which kind of pastor you want? कुठला सेवक पाहिजे? Which kind of servant you want? हा,
हालेलुया. Hallelujah. तुमचं शांत राहणं मला उत्तर समजत नाही. काय तुमचं उत्तर? You have to tell your answer. शांत बसू नका. Do not be quiet. शांत बसणारी माणसं गोड असतात. And people who stay silent are secretive. आमचा देव बोलणारा आहे. Our God is a God who आम्ही talks, पण बोलणारे पाहिजे. and we should be talkative. हालेलुया. Hallelujah. पण चांगलं ते बोलणारे पाहिजे. And you should be talkative. ऐकायला शीघ्र असावं, And you should be eager to listen. बोलायला मंद असावं. But to talk, you should be पण soft. बोलायला पाहिजे. But you should talk. हा पुढे वाचा ब्रदर ते वरचं ते 3 वचन परत द्या वाचा. तरी सापाने आपल्या कपटाने तरी सापाने आपल्या कपटाने हवेला ठकविले, हवेला ठकविले, तसे तुमची मने तशी तुमची मने कशाने तरी बिघडून, कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताकडे सरळपण ख्रिस्ताकडे सरळपण व शुद्धता व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील, यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. असे मला भय आहे. म्हणून आम्ही पाहतो तुम्ही सावध राहा. So that is a fear I have, and that is why you should be careful. असे भुलवणारे, असे नको त्या गोष्टी सांगून आकर्षित करणारे खूप सेवक आजकाल जगामध्ये आहे. There are many servants who will try to attract you by telling you wrong and attractive things. लक्ष देऊ नका. Do not pay attention. तिकडं कान देऊ नका. Do not put your ears there. तुम्हाला चांगली मंडळी देवानं दिलेली आहे. God has given you a good church. तुम्हाला चांगला पाळक तुम्ही ठरवायचे चांगला आहे का पाळक देवानं दिलेला God आहे. has given you a good pastor. मंडळीचे वडील तुम्हाला दिलेले आहे. God has given you good elders of the church. हालेलुया. मंडळीला बिलगून राहा. Stay connected to the church. शुद्ध राहा. Be pure. कारण येशू येत आहे. Because Jesus is coming आपल्या वधूला घेऊन to जाण्यासाठी take his bride. आपल्या वरू आणि वधू जी आहे जे वाग्दान झालंय तिला घेऊन जायला तो येत The bride that is betrothed is coming to take her. म्हणून त्या डाग पडू नये म्हणून तो त्याला भीती वाटत आहे. So you shouldn't be stained, and that is why he's 4थ्या fearful. वचनामध्ये काय लिहिले? The 4th verse. कारण जर कोणी येऊन पहा नीट ऐका, जर कोणी येऊन ज्याला आम्ही गाजविले नाही, ज्याला आम्ही गाजविले नाही, अशा अन्य येशूची घोषणा करीतो. असे अन्य येशूची म्हणजे आधी दुसरे पण येशू आहे. हालेलुया. कारण त्याला पुष्टी कोण देते? पवित्र शास्त्र देते. लक्षात ठेवा. मी मंच सांगतोय का? नाही. परत येतं वचन वाचा. कारण जर कोणी येऊन ज्याला आम्ही गाजविले नाही, ज्याला आम्ही गाजविले नाही, अशा अन्य येशूची घोषणा करीतो, अशा अन्य येशूची घोषणा करीतो, किंवा तुम्हास मिळाला नाही, किंवा तुम्हास मिळाला नाही, असा दुसरा आत्मा तुम्ही घेता अथवा तुम्ही स्वीकारले नाही, अशी दुसरी सुवार्ता स्वीकारता तर ह्यात तुमची सहनशीलता कितीतरी आहे. या तुमची सहनशीलता कितीतरी आहे. अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी यत् किंचितही उणा नाही, तो म्हणतो प्रियानो. For if he who comes to preach is another Jesus whom we have not preached, or if you receive another different spirit which you have not received, or a different gospel which you have not accepted, you may well put up with it. For I consider that I am not at all inferior to the most eminent apostles. So that is the bearing that you have is greater. असं चुकीचं शिक्षण आम्ही स्वीकारू नये. So we shouldn't accept this wrong teaching. जे आम्ही पाहतो जो आत्मा, the spirit, जो ख्रिस्त आम्ही स्वीकारलाय, the Christ that we accepted, बायबल सांगते येशूला जसं तुम्ही स्वीकारलं, like you accepted Christ, तसं त्याच्यामध्ये चाला. walk in him, त्याच्यामध्ये मुळावलेलं, rooted in him, त्याच्यामध्ये रचलं गेलेलं, established in him, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे फार हिशोबकार स्मरण करणार, like taught to you worshiping him, असं तुमचं जीवन असू द्या. उपकार स्मरण करणारं जीवन असू and द्या. let your life be of worship, विश्वासात बळावत जाणारं तुमचं देव जीवन असू द्या. and strengthening faith. अशा अन्य येशूची घोषणा करिता. And people who have taught such another Jesus. म्हणजे अजून येशू आहे. There is another Jesus. म्हणतील येशू आलाय म्हणून. They'll say Jesus has come. कदाचित ते म्हणतील मीच येशू आहे. They'll say I am Jesus. आणि काही अशा घटना घडलेल्या सुद्धा आहेत. And some things have happened. सावध राहा. Be vigilant. तुम्ही वाग्दत्त आहात. And you are betrothed. त्या वराशी आम्हाला प्रामाणिक राहायचं आहे. We have to be sincere and faithful. आमची आत्मिकता आहे. And that is a spirituality. म्हणून प्रियानो काय लिहिलंय? येशू विषयी आम्ही सरळ आणि पवित्र जीवन, समर्पित जीवन जगावं ही आत्मिकता आहे. So we have to live a straight and a dedicated life, and that is spirituality. पवित्र आणि समर्पित जीवन. A straight, pure and a dedicated life. कारण तुमचं एका
पती बरोबर योजना केलेली आहे. Because you have been betrothed to one husband. तो पती आहे येशू And ख्रिस्त. that husband is Jesus यात Christ. शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून घ्यावे, यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. That I may present you as a chaste virgin to Christ. माझं आणि वडिलांचं तेच काम आहे. And my and the elder job is this. तुम्हाला तसं सादर करून That द्यायचं. you have been presented like this to तुमचं Jesus. काम आहे Your work is आलेलं वचन the स्वीकारायचं, word that come accept it. वचनाप्रमाणे Walk चालायचं, by the word. खोट्या संदेशांच्याकडे वळायचं Don't नाही, turn to the wrong teachers. खोट्या शिक्षणाकडे वळायचं Don't turn to नाही. wrong teaching. जे वचन देवाच्या आत्म्यापासून आलेलं What आहे, word has come from Spirit of God? तेच वचन आम्हाला शिकवायचं आहे. Only that word you have to understand. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. भविष्यवाण्यांच्या मागे लागू नका. Don't go behind professors. चुकीच्या गोष्टीच्या मागे लागू नका. Don't go behind wrong things. काहीही उपयोग नाही. It's of no use. जगातल्या समृद्धीविषयी तुम्हाला भविष्यवाणी केली जाईल. And they'll prophesy you about the prosperity of the मागे world. मी तुम्हाला सांगितलं, लोकांना काय हवं असतं त्यांना बरोबर कळतं, And I told you they know what people want. आणि त्याच गोष्टी लोकांना मिळत And those things they tell people. त्याच गोष्टी ते बोलतात. Those things they tell आणि them. लोक म्हणतात काय भारी सेवक And आहे. then people say he's a great servant. पण त्या शब्दानं तुमची फसवणूक होती, तुम्हाला लक्षात But येत with नाही. those words you are deceived and don't understand it. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून तुमच्या पाळकासारखा कडक बोलणारा पाळक नेहमी असावा. That is why pastor should be strict like a pastor. गोड गोड भाषण नाही, Not a sweet talker. कडक, A strict one. जसं पाहिजे जसं आहे तसं. And teaching as it is. नो मिक्सिंग. There's no mixing in that. मी तुमच्याकडनं काही अपेक्षा करत नाही. I don't expect anything from मी you. एवढीच अपेक्षा करतो की जे वचन तुमच्यापर्यंत त्या वचनाप्रमाणे तुम्ही चालावं. I expect the word that is taught to you, walk by it. हालेलुया. Hallelujah. माझा मान सन्मान करावा, मला वेगळी खुर्ची द्यावी, मला असं करावं, मला तसं करावं, मला पालखीत फिरवावं, तसल्या भानगडीत मी पडत You नाही. should honor me, get me a different vehicle, get me a chair. I don't expect it. देवापासून आलेला आहे, It's come from God. मी निरोपी आहे, I am the messenger. देवाकडनं येतं. Come from God. तुम्हाला सांगतो, I'm telling you. तुम्ही त्याचा स्वीकार करा, You accept it. तुम्ही चाला. Walk by it. एक दिवस प्रभू येईल, One day God will त्याच्यावर come. तुम्ही उचलले With जाणार. him you will be lifted up. हालेलुया. Hallelujah. टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात, आपल्या जागेवर उठून उभं राहू, परमेश्वराला धन्यवाद देऊयात. हालेलुया. Hallelujah.